मी पुणा सिटी फिरतोय. पुणा सिटी फिरतो माझे मित्र या ठिकाणी प्रमोद सुद्धा आहे. तर प्रमोद, पुण्यामध्ये आपल्याला काय बघायला आवडेल सगळ्यात आधी? पुण्यामध्ये आलोय तर प्रथम आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन तर घ्यायलाच लागेल. तर विशाल, आपण प्रथमतः जाऊया श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाईचं दर्शन घेण्यासाठी. तर नक्कीच प्रमोदची इच्छा आलोय तर ब्लॉग मध्ये प्रमोदची इच्छा तर पूर्ण करणारच आहोत. तर आपण जाऊयात गणपती बाप्पाच्या दर्शनाला. चला. गणपती बाप्पा मोरया! थँक्यू. मध्ये थोडंसं थांबून उसाचा रस पिऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आज आपण चाललोय 130 वर्ष जुने व लोकमान्य टिळकांच्या हातून ज्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. या मंदिराचा इतिहास म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई त्या काळातील सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांच्या मुलाचे देहावसन झाले. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या गुरूंनी श्री दत्ताची व गणपतीची मूर्ती तयार करा व रोज पूजा करा असे सांगितले. या दोन दैवतांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या माता पित्यांचे नाव उज्ज्वल करतात त्याचप्रमाणे ही दोन दैवते तुमचं नाव उज्ज्वल करतील. म्हणून या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असे म्हणतात. नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट दिली असेल, पण या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती होता का ते आम्हाला नक्कीच तुमच्या कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि हो, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.